पुण्यातील हडपसर परिसरात सोमवारचा दिवस वाहन चालकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरला। पुणे सोलापूर हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा फटका बसला। सकाळच्या गर्दीच्या वेळी उड्डाणपूल असो किंवा खालचे रस्ते, सगळीकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। रामटेकडी, वैदुवाडी, मगरपट्टा चौक, महात्मा गांधी चौक, मांजरी फाटा ते शेवाळवाडी पर्यंत संपूर्ण परिसर ट्रॅफिकने जाम झाला होता। या सगळ्यात भर पडली ती महापालिकेच्या कामामुळे। जनसेवा बँकेसमोर रस्त्याच्या मधोमध ट्रक उभा करून काम सुरू केल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। चालायलाही जागा नव्हती, तर वाहन चालकांना तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकून राहावं लागलं। पेट्रोलचा अपव्यय आणि वेळेचा मोठा तोटा नागरिकांना सहन करावा लागला। दरम्यान उड्डाणपूल, मेट्रो सारख्या मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था बिकटच असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। स्थानिकांचा सवाल आहे, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन नेमकं काय करतं? हा प्रश्न सोडवला नाही तरी आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।